नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो फायनली 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झामच्या पेपरमध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, कोणते प्रश्न येऊ शकतात किंवा कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, प्रत्येक चॅप्टरचं वेटेज काय आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा तोही सायन्सचा, हे आता आपण सगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल तर आपण वेटेज पाहूया, ज्याच्या आधारे तुम्हाला कळेल की कोणता चॅप्टर महत्त्वाचा आहे. म्हणजे सगळे चॅप्टर महत्त्वाचे असतातच, पण त्यातही कोणता जास्त महत्त्वाचा आहे, कोणता केला पाहिजे. सो तुम्ही तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशन. तुम्ही जर पाहिलं तर ग्रॅव्हिटेशन आणि स्पेस मिशन याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या सिमिलर आहेत आणि दोघांचे वेटेजही सेम आहे. काय कोइन्सिडन्स आहे. सो तुम्ही काय करू शकता, लेटेस्ट यादी आपण सगळे चॅप्टर्स पाहूया आणि मग मी तुम्हाला काही छोटेसे सजेशन देण्याचा प्रयत्न करेन. सो फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशन. हे जे पिंकवाले मार्क्स आहेत हे कसे आहेत, विथ ऑप्शनचे आहेत. ओके, म्हणजे तुमचा पेपर 39 मार्काचा असतो, बट त्याच्यामध्ये विथ ऑप्शन जर आपण पाहिलं तर तो 60 गुणांचा असतो. म्हणजे असं असतं ना, any1 लिहा, any2 लिहा, तर त्याच्यामधला तो any काढून जर आपण ॲक्च्युअल पेपर काउंट केला तर तो असतो 60 गुणांचा. ओके, आणि any पकडून असणार आहे 40 मार्क्सचा. सो आता या ठिकाणी हा जो 60 गुणांचा पेपर आहे त्याचं वेटेज मी या ठिकाणी लिहिले आणि हे जे ब्ल्यूमधलं आहे तर ते आहे 40 मार्क्सच्या पेपरचं वेटेज. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर 3 मार्क्स आहेत ग्रॅव्हिटेशनला, विथ ऑप्शन आहेत 5 मार्क्स. पेरियोडिक क्लासिफिकेशनला 4 मार्क्स आहेत, विथ ऑप्शन 6 मार्क्स आहेत. केमिकल रिॲक्शनला पण 4 मार्क्स आहेत, विथ ऑप्शन 6 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट 5 मार्क्स, विथ ऑप्शन 7 मार्क्स. हीट 3 मार्क्स, विथ ऑप्शन 5 मार्क्स. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट 5 मार्क्स, विथ ऑप्शन 7 मार्क्स. लेन्सेस 4 मार्क्स, विथ ऑप्शन 6 मार्क्स. मेटॅलर्जी 4 मार्क्स, विथ ऑप्शन 6 मार्क्स. कार्बन कंपाऊंड 5 मार्क्स, विथ ऑप्शन 7 मार्क्स. आणि स्पेस मिशन 3 मार्क्स, विथ ऑप्शन 5 मार्क्स. भजन संपलेलं आहे. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ग्रॅव्हिटेशन, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस, त्यासोबतच स्पेस मिशन, हे सगळे टॉपिक्स जे आहेत तर ते फिजिक्समधले आहेत आणि जे काही उरलेलं आहे ते सगळं केमिस्ट्रीमधलं आहे. ओके, सो आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट सगळ्यात सोपा चॅप्टर आहे, जास्त काही याच्यामध्ये नाही आहे. न्यूमॅरिकल्स पण अतिशय छोटे, सिम्पल आणि साधेसुधे आहेत. याचा चॅप्टर मी ऑलरेडी अपलोड केला आहे, एक्सरसाइज पण अपलोड केलेली आहे. सो हा चॅप्टर खूप छोटा असल्यामुळे तुम्ही याला अजिबात स्किप करू नका. सो या चॅप्टरला आपण आपल्या टीममध्ये घेऊया. आता आपण चॅप्टर्सचे मार्क्स ऑप्शन विथ ऑप्शन घेणार आहोत, कारण आता आपण जे चॅप्टर्स पाहतोय ते असे चॅप्टर्स आहेत की ज्याच्या आधारे तुम्ही आरामात 35 क्रॉस करू शकता 40 आउट ऑफ. ओके, आधी आपण पार्ट 1चं पाहूया, मग आपण पार्ट 2चं पाहूया. त्याच्यामध्ये आपण सोपे सोपे चॅप्टर्स निवडणार आहोत की ज्याद्वारे आपण इझिली 35 मार्क्स क्रॉस करू शकतो. सो फर्स्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. खूप साधा, सिंपल, सोपा चॅप्टर आहे. हा एकदम परफेक्ट करा, कारण याच्यामधून कुठूनही प्रश्न आला तरी आपल्याला सोडवता आला पाहिजे, कारण प्रश्न याच्यामधले खूप इझी येतात. सो 7 मार्क्स आपण इथे ॲड करूया, कारण हे आपल्याला मिळणार आहेतच. आपण हा चॅप्टर एकदम परफेक्ट करणार आहोत. त्याच्यासोबतच नेक्स्ट आहे तो म्हणजे लेन्सेस. लेन्सेसही खूप इझी आहे. आईचं स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे, कारण त्याच्यावरती MCQs वगैरे तयार होऊ शकतात. त्यासोबतच मायोपिया काय आहे, हायपरमेट्रोपिया काय आहे आणि लेन्सेसचे प्रकार, किंवा तुम्हाला जर असं दिलं की ऑब्जेक्ट फोकसवरती आहे तर इमॅज कुठे तयार होईल वगैरे, हे जर तुम्हाला ड्रॉ करता आलं किंवा तुम्हाला जर तो टेबल पाठ असेल तर तुम्ही इझिली हे सॉल्व करू शकता, किंवा टेबलमध्येही फिलिंग द ब्लँक्स वगैरे येऊ शकतात ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमध्ये. सो तसं पाहिलं तर बाकी चॅप्टर्सपेक्षा लेन्सेस देखील इझी चॅप्टर आहे. सो त्याच्यामुळे आपण याचेही 6 मार्क्स ॲड करणार आहोत, विथ ऑप्शन मार्क्स आपण ॲड करतोय. सो हे झाले आपले 2 चॅप्टर्स, 6th आणि 7th. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर स्पेस मिशन अगेन खूप इझी चॅप्टर आहे, कारण या ठिकाणी न्यूमॅरिकल्सचा भाग सोडून द्या, कारण आपण न्यूमॅरिकल्सचा विषय नाही इथे घेणार आहोत. आपण या ठिकाणी फक्त जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहतोय. न्यूमॅरिकल्स पण तुम्ही जर पाहिले तर काहीतरी 2-3च फॉर्म्युले आहेत. एक तर क्रिटिकल वेलोसिटी आहे, एस्केप वेलोसिटी आहे, बस ते 2 फॉर्म्युले तुम्हाला आले तर तुम्ही न्यूमॅरिकल्स आरामात सोडवू शकता. सो तुम्ही हा चॅप्टर पण अजिबात स्किप करू नका, कारण एक तर छोटासा आहे, याच्यामधलंही आय थिंक की बराचसा पार्ट रिड्यूस झालेला आहे. सो छोटासा चॅप्टर आहे. क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला पाठ करायचा आहे, एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. थोडक्यात तुम्ही जर ते आपले सॅटेलाइट्स आहेत त्यांचं फंक्शन काय आहे, ते सॅटेलाइट पाठवण्यासाठी कोणतं लॉन्चर व्हेकल वापरलं जातं, हे जर तुम्हाला माहिती असेल तो चार्ट अगेन, तर तुम्ही आरामात या ठिकाणी आउट ऑफ स्कोर करू शकता या चॅप्टरमध्ये. सो आपण यालाही घेऊया, दॅट इज 5 मार्क्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेटलर्जी आणि कार्बन कंपाऊंडला आपण जरासं बाजूला ठेवूया, बाकीचे चॅप्टर्स आधी आपण घेणार आहोत. नेक्स्ट आहे हीट. हीटमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये न्यूमॅरिकल्स करू नका शक्यतो, कारण न्यूमॅरिकल्स एकतर प्रचंड मोठी आहेत आणि तुम्ही जर पेपर पॅटर्न पाहिला असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेपर पॅटर्न आधी पहा. पेपर पॅटर्न जर पाहिला असेल तर त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की एवढ्या मोठ्या
गुणांसाठी किंवा एवढ्या मोठ्या मार्कांसाठी न्यूमॅरिकल्स नाहीच आहेत. न्यूमॅरिकल्स तुम्हाला एकतर लईतले 2 मार्कांसाठी वगैरे येऊ शकतात आणि लेस मोठे आले तर लईतले ॲक्टिव्हिटी बेसमध्ये 3 मार्क्ससाठी येऊ शकतात, बट मोस्टली असं येत नाही. सो असे न्यूमॅरिकल्स करा जे फक्त 2 मार्कांपर्यंत विचारतील, इझी. आणि तुम्ही जर पाहिले तर हिटमधले न्यूमॅरिकल्स, जर तुम्ही सॉल्ट एक्झाम्पलमधलं फर्स्ट न्यूमॅरिकल सोडलं तर बाकी सगळे न्यूमॅरिकल्स प्रचंड मोठे आहेत. सो ते करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त सॉल्ट एक्झाम्पलमधलं, तुम्हाला हिटचा चॅप्टर ज्या ठिकाणी संपतो त्याच्या बाजूलाच एक सॉल्ट एक्झाम्पलमधलं एक छोटंसं न्यूमॅरिकल आहे MC डेल्टा टी वालं, तर ते तुम्ही फक्त करा, बाकीचं तुम्ही सोडलं तरीही चालेल. सो अशा पद्धतीने हा चॅप्टर, याच्यामधले आपण फक्त सिम्पल न्यूमॅरिकल्स करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे, हे मी पुढे पण टेक्स्टबुकमध्ये मार्किंग करून देणार आहे. सो हा व्हिडिओ जरासा मोठा होईल, बट पाहाल ना. सो याच्यामध्ये अजून आहे ते म्हणजे लॅटेंट हीटची डेफिनेशन, ते महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे माहिती असलं पाहिजे, याचे ॲप्लिकेशन माहिती असलं पाहिजे. बस या सगळ्या गोष्टी माहिती असतील तर हा चॅप्टर प्रचंड इझी आहे. सो याला पण आपण घेऊन टाकूया. 5 मार्क्स आपण इथे ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, किती झाले काउंट करा, 7 आणि 6 13 होतात आणि 23 झाले. ओके. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे आपलं चॅप्टर पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्येही जास्त काही नाही आहे, फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ट्रेड्स कोणी दिले होते, डोबेरायनरने दिले होते, ऑक्टेव्स कोणाचे होते, न्यूलँडचे होते, मेंडेलिव्हने जो पेरियोडिक लॉ मांडला होता तो काय आहे, मॉडर्न पेरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर काय आहे, पिरियड्स किती आहेत, ग्रुप्स किती आहेत. अगेन तुम्हाला ॲटलिस्ट 20पर्यंत म्हणजे कॅल्शियमपर्यंत सगळ्या ॲटमचा नंबर, सिम्बॉल आणि त्यासोबतच तुम्हाला एखादा ॲटम दिला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं हे माहिती असलं पाहिजे. त्यासोबतच डाऊन दी ग्रुप साईज वाढते की कमी होते, लेफ्ट टू राईट साईज वाढते की कमी होते. सो हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि जे आपले हे आहेत काय त्याचं नाव, मेटलॉइड्स, त्यांची नावं माहिती असली पाहिजेत. बस एवढं माहिती असेल तर सिम्पल आहे. त्यासोबतच जर अजून डेपमध्ये जायचं झालं तर मेटल्स आणि नॉन मेटल्समधला डिफरन्स काय आहे किंवा एक्सेप्शन काय आहे मेटल्स आणि नॉन मेटल्समधलं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. एवढं माहिती असेल तर हा चॅप्टर फिनिश. ओके. सो या चॅप्टरमध्ये ही न्यूमॅरिकल्स वगैरे काय नाही आहे, ऑब्वियसली केमिस्ट्री आहे त्याच्यामुळे न्यूमॅरिकल्स नाही आहेत. सो हा चॅप्टर पण खूप इझी आहे. फक्त तुम्हाला पाठ करावं लागेल ते म्हणजे एलिमेंट्सचा नंबर आणि त्यांचं सिम्बॉल. हे कसं पाठ करायचं तर तुम्हाला बरेचसे निमॉनिक्स देखील मिळतील, यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, तुम्ही ते सर्च करू शकता. किंवा रोज सकाळी उठून, जसं की मी तुम्हाला संस्कृतचे श्लोक बायहार्ट करायला सांगितले होते, त्याच पद्धतीने तुम्हाला हेही बायहार्ट करायचे. सकाळी रोज उठायचे आणि फक्त वाचायचे आहेत. एक टेबल तयार करा किंवा बुकमध्ये असेलच. सो तुम्हाला फक्त रीड करायचे, नंबर रीड करायचा आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आणि सिम्बॉल लक्षात ठेवायचा आहे, कारण बऱ्याचदा फक्त सिम्बॉल हे विचारला जातो. सो हे याच्यामध्ये येईल. सो आपण या चॅप्टरला हे घेऊया कारण हा चॅप्टर अगेन इझी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशन, केमिकल रिॲक्शन इक्वेशन्स आणि इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो आता या तिघांमध्ये जर आपण पाहिलं तर अगेन ग्रॅव्हिटेशनमध्ये फक्त तुम्हाला केपलरचे लॉज करायचे आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये तुम्हाला अजून व्हॅल्यू ऑफ जी कशा पद्धतीने बदलते हे माहिती असलं पाहिजे आणि आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे 3 तुम्हाला गोष्टी माहिती असतील तर आरामात तुम्हाला या चॅप्टरमध्ये खूप चांगला स्कोर करता येईल, कारण याच्यामधले हे न्यूमॅरिकल्स जरा जास्तच मोठी आहेत. सो ते काय करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त अगेन तुम्हाला जर आउट ऑफ स्कोर करायचं असेल, अगदी 40 पैकी 40 जर हवे असतील तर मग मात्र तुम्हाला सगळं करावं लागेल. हे मी यासाठी सांगते की आपण अराउंड 35पर्यंत कसं पोहोचू शकतो. सो त्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्हाला 40 आउट ऑफ 40 हवे असतील तर तुम्हाला सगळा अभ्यास करावाच लागेल. सो ग्रॅव्हिटेशनमधले न्यूमॅरिकल्स नाही केले तरीही चालतील. फक्त यामधलं तुम्हाला केपलर्स लॉ करायचा आहे, व्हॅल्यू ऑफ जी करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला करायचा आहे युनिव्हर्सल लॉ जो की न्यूटन यांनी दिला होता. सो यालाही आपण घेणार आहोत 5 मार्क्समध्ये आणि हे मी विथ ऑप्शन मार्क्स पकडते. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला या चॅप्टरमधलं मी जे सांगितले ते अजिबात स्किप करायचं नाही आहे, कारण ते महत्त्वाचं आहे. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन्स आणि त्यासोबतच आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो यामधला आपण घेणार आहोत केमिकल रिॲक्शन्स. का केमिकल रिॲक्शन्स का? कारण केमिकल रिॲक्शन्समध्ये तुम्हाला एखादी रिॲक्शन दिली जाईल जी की तुमच्याच टेक्स्टबुकमधली असणार आहे, त्याच लेसनमधली असणार आहे. ओके. सो ती रिॲक्शन तुम्हाला दिली जाईल आणि यू हॅव टू जस्ट आयडेंटिफाय की ही रिॲक्शन डिस्प्लेसमेंट आहे, डबल डिस्प्लेसमेंट आहे की कुठली रिॲक्शन आहे, हे तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायला येऊ शकतं. आयडेंटिफाय केल्यानंतर सपोज डबल डिस्प्लेसमेंट असेल तर ते डबल डिस्प्लेसमेंट तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करायचं आहे, म्हणजे डेफिनेशन लिहायची आहे, एवढंच करायचं आहे. सो तुम्हाला या चॅप्टरमध्ये काय करावं लागेल, सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्यांची नावं, त्यांचे एक्झाम्पल्स, त्यांचे डेफिनेशन्स हे सगळं बायहार्ट करायचं आहे, एकदम मनापासून बायहार्ट करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, जेव्हा तुम्ही एक्झाम्पल्स बायहार्ट करणार तेव्हा रट्टा मारू नका. ते कसं होते, बॅलन्स कशी होते ती इक्वेशन, रिॲक्टंटमध्ये काय आहे, प्रॉडक्टमध्ये काय तयार होतं हे नीट समजून रट्टा मारा. दुसरी गोष्ट अशी की याच्यामधून तुम्हाला गिव्ह दी रिझन्स येऊ शकतात की
ते लाईमस्टोनचे वगैरे आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला गिव्ह रिझन्स या लेसनमधून येऊ शकतात किंवा रिॲक्शन एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकते आधी सांगितल्याप्रमाणे. त्यासोबतच एखादं न्यूमॅरिकलमध्ये, म्हणजे न्यूमॅरिकल नाही याच्यामध्ये, बट एखादी रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी येऊ शकते. सो तुम्हाला बॅलन्सिंग आलं पाहिजे मेन. बाकी तुम्ही रेडॉक्स असेल, काय त्याचं नाव, रेडॉक्स नाही, सॉरी विसरले मी. त्याच्यामध्ये ते रॅन्सिडिटी वगैरे आहे शेवटचा टॉपिक, तो तुम्ही स्किप करू शकता किंवा रस्टिंग वगैरे स्किप करू शकता. बाकी हा जो मेन टॉपिक आहे, रिॲक्शन्सचे नावं, त्यांचे एक्झाम्पल्स आणि त्यांच्या डेफिनेशन्स या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. कारण तेवढं आलं तर तुम्ही आरामात त्याचं कुठलाही कसाही प्रश्न आला, मोठा प्रश्न आला, छोटा प्रश्न आला, एक्झाम्पल्ससारखा आला, डेफिनेशनसाठी आला, तर तुम्ही त्याला फिरवू शकता. ओके, सो हा चॅप्टर आपण घेऊया, दॅट इज फॉर 6 मार्क्स. सो किती चॅप्टर्स झाले? फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, थर्ड चॅप्टर, 5th, 6th, 7th आणि 10th. आता आपण यांची करूया बेरीज. सो मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर 7 आणि 6 13 आणि 10 23 आणि 6 होणार आहेत, दॅट इज 29 आणि 11 आरामात 40 मार्क्स या ठिकाणी होत आहेत. सो तुम्ही जर फक्त एवढे चॅप्टर्स जरी केले तरी तुम्हाला आरामात 40 मार्क्स मिळतील. तुम्ही कार्बन कंपाऊंड नाही केला, मेटलर्जी नाही केला, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट नाही केला तरीही. पण हे तीनही चॅप्टर्स जे मी आता नावे घेतली, मेटलर्जी असो, कार्बन कंपाऊंड्स असो, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट असो, हे 11thला प्रचंड महत्त्वाचे आहेत. सो तुम्ही आता नाही केले तर तुम्हाला 11thला मात्र खूप अवघड जाईल. सो बेटर वे आहे हे तुम्ही एक्झामपुरतं करा, हे जे मी आता सांगितले ते चॅप्टर्स, आणि हे बाकीचे जस्ट एकदा वाचा तरी, कारण तुम्हाला 11th खूप हार्ड जाईल जर तुम्ही सायन्स घेणार असाल तर. नसणार घेणार सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स घेणार असाल तर बिंदास तुम्ही हे चॅप्टर स्किप करू शकता, सोडून देऊ शकता, आता करायची काहीच गरज नाही आहे. पण तुम्ही जर सायन्स घेणार असाल तर आय एम वॉर्निंग यू की तुम्हाला हे चॅप्टर्स पुढे खूप अवघड जातील जर तुमचे आता बेसिक्स नाही क्लिअर झाले तर. त्याच्यामुळे हे तीनही चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत. बट आता सध्या तुम्ही परीक्षेसाठी स्किप केले तरी चालतील. बट अगेन, ज्यांना आउट ऑफ मार्क्स हवेत त्यांनी प्लीज हे चॅप्टर्स पण करा, कारण याच्यामधूनही असे क्वेश्चन्स तयार होऊ शकतात जे इझी आहेत, थोडेसे ट्रिकी आहेत, ते तुम्हाला यामधून विचारले जाऊ शकतात. ओके, जरी केले तरीही तुम्हाला आरामात 40 मार्क्स मिळू शकतात. बट अगेन, गॅरंटी नाही आहे की 40 मार्क्स मिळतीलच, बट आय विल गॅरंटी की 35च्या वरती नक्की मिळू शकतात. जर तुम्हाला 40 आउट ऑफ 40 पाहिजेत तर उरलेले चॅप्टर्स ॲटलिस्ट वाचा किंवा त्यामधले जे गिव्ह रिझन्स आहेत ते तरी करा, कारण गिव्ह रिझन्स खूप महत्त्वाचे आहेत. अगेन, कार्बन कंपाऊंडमध्ये तुम्हाला आयझोमेरिझम म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, बेसिक बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करता येतं, किंवा तुम्हाला जर एखादा प्रिफिक्स वगैरे दिला, सपोज अल्डिहाइड वगैरे दिला, तर त्याच्या आधी तुम्हाला एखादा कंपाऊंड तयार करता आला पाहिजे. बस एवढं बेसिक माहिती असेल तरी पण पुरेसं आहे. मेटलर्जीमध्ये अगेन तुम्हाला ॲटलिस्ट हे माहिती असलं पाहिजे की ॲल्युमिनियमचं ओर काय आहे, आणि तुम्हाला जर ओर्स डिफाईन करायला आले किंवा अजून काय काय जे टर्म्स आहेत, मेटलर्जी आहे ते डिफाईन करायला आलं तर ते मात्र तुम्हाला आलं पाहिजे. सो याच्या अनुसार जर आपण पाहिलं तर 40 मार्क्स मिळू शकतात. बट अगेन, आय कॅनॉट गॅरंटी यू. सो त्याच्यामुळे 35च्या वरती नक्की मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला अगेन हे जर चॅप्टर्स तुम्ही एकदा तरी वाचा, कारण हे चॅप्टर्स नेक्स्ट इयरला खूप महत्त्वाचे आहेत. सो तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करू शकता. एखादा चॅप्टर स्किप केला तरी चालू शकतो, बट डिपेंड की तो किती वेटेजला आहे. आता आपण पाहूया काय काय महत्त्वाचं आहे. ग्रॅव्हिटेशनमध्ये फर्स्ट पेजमध्ये एवढं काही नाही आहे, सेकंड पेजमध्ये ऑलरेडी रिड्यूस केलेलं आहे बरंचसं. थर्ड पेजमधलं हे खूप महत्त्वाचं आहे, अलॉंग विथ त्याचे डायग्राम, त्याचे लॉज, ते एक्सप्लेनेशन सगळं महत्त्वाचं आहे. सो 1, 2, 3 आणि हा डायग्राम खूप महत्त्वाचा आहे, हे तुम्ही नक्की करून जावा, कारण याच्यावरती आधारितच प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आहे अगेन न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासोबतच हा जो फॉर्म्युला आहे जो की आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड आउट करायला वापरतो, तर हा फॉर्म्युला पण महत्त्वाचा आहे. अगेन जीची व्हॅल्यू महत्त्वाची आहे. जीची व्हॅल्यू काय आहे? 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, सो ही झाली सगळ्या व्हॅल्यूज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला याच्यामध्ये असं येऊ शकतं, जर आपण डिस्टन्स डिक्रीज केला तर फोर्स काय होईल, जर आपण मास इन्क्रीज केलं तर फोर्स काय होईल. सो ते तुम्हाला या फॉर्म्युल्याच्या आधारे फाइंड आउट करता आलं पाहिजे, आणि त्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. एकच फॉर्म्युला आहे. नेक्स्ट तुम्ही हे पेज पूर्ण स्किप केलं तरीही चालेल. अगेन तुम्हाला न्यूमॅरिकल्स नाही करायचे असतील तर तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी खूप महत्त्वाचं आहे, की डाऊन द म्हणजे आपण जर डेपमध्ये गेलो किंवा आपण जर हाईटवरती गेलो किंवा आपण जर अलॉंग दी सरफेस असू तर व्हॅल्यू ऑफ जी काय होणार आहे, 0 होणार आहे की वाढणार आहे की कमी होणार आहे, तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. अगेन या ठिकाणी याच फॉर्म्युल्याच्या आधारे, म्हणजे हा जो आपला आधीचा फॉर्म्युला आहे यालाच तुम्ही थोडंसं मॉडिफाय करू शकता, आणि यामधून हा फॉर्म्युला तुम्ही जीसाठी तयार करू शकता. ओके, हे मॉडिफाय वगैरे कसं करायचं हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, बट हे मॉडिफाय करून तुम्ही या ठिकाणी जीचा फॉर्म्युला तयार करू शकता, आणि याच्या आधारे तुम्हाला जीची एक अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू मिळेल. ही व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे, कारण ही तुम्हाला डायरेक्टली MCQजमध्ये विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे अर्थ ग्रॅव्हिटेशन ॲक्सिलरेशन, म्हणजेच जीची डेफिनेशन एकदा वाचून घ्या, कारण ती पण महत्त्वाची आहे. जर तुम्हाला मोठा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये हा एखादा येऊ शकतो. मास आणि वेट कॅन्सल केले, सो ते सोडून देऊया आपण.
आणि या ठिकाणी फ्री फॉलची डेफिनेशन महत्त्वाची आहे, जी तुम्ही गाईडमधून वगैरे पाहू शकता, कारण या ठिकाणी एवढी क्लिअरली नाही दिली आहे. दिली असेल तर तुम्ही ती यातून निवडू शकता. ओके. फ्री फॉल म्हणजे असं की ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट जेव्हा खाली पडणार आहे किंवा ऑब्जेक्ट जेव्हा फॉल होणार आहे तेव्हा त्याच्यावरती एक्सेप्ट ग्रॅव्हिटेशन इतर कोणताही फोर्स ॲक्ट करत नाही. ओन्ली अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो ऑब्जेक्ट खाली फॉल होतो. ओके. हे काही लॉज आहेत फ्री फॉलचे. हे तुम्ही लक्षात ठेवले नाही ठेवले तरी पण चालतील, बट वापरू शकता तुम्ही हे बऱ्याचदा, सो लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन हे सगळे आपण न्यूमेरिकल सोडून देऊया. नेक्स्ट आहे ॲटलिस्ट तुम्हाला एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, जो अगेन तुम्हाला स्पेस मिशनमध्येही लागणार आहे. सो आत्ताच बाय हार्ट करून ठेवा. याची डेफिनेशन माहिती असली पाहिजे एस्केप वेलोसिटीची. ओके. बाकी हे तुम्ही सोडलं तरीही चालेल, कारण हे तसंही तुम्हाला आधीच्या प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये होतं, सो तुम्हाला माहिती असेल. एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, डेफिनेशन माहिती असली पाहिजे. संपला लेसन. बस एवढंच करायचं आहे. एक्सरसाइजमधले प्रश्न किती पर्सेंट येतात हे मला कोणीतरी विचारलं होतं. सो असं काही गरजेचं नाही आहे की एक्सरसाइजमधले प्रश्न येतील किंवा नाही येतील, असंही गरजेचं नाही आहे. सो त्याच्यामुळे एक्सरसाइज नक्कीच वाचून जा. त्यासोबतच तुम्ही जे गाईड्स आहेत त्यामधले MCQs वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन बँक, तिला रेफर करा. कारण तुम्हाला जर शिक्षण मंडळाने क्वेश्चन बँक दिलेली आहे तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्याच्यामधले प्रश्न अगदीच सेम टू सेम नाही, बट त्यासारखे प्रश्न येऊ शकतात. सो फॉर दी सेक ऑफ प्रॅक्टिस तुम्ही नक्की क्वेश्चन बँक रेफर करा. ज्यांचा सिलेबस ऑलरेडी झालेला आहे त्यांनी क्वेश्चन बँक मनाने सोडवण्याचा प्रयत्न करा. उत्तरं पाहू वगैरे नका, आणि मग तुम्हाला कळेल की आपली कोणती कॉन्सेप्ट स्ट्रॉंग नाही आहे किंवा कोणता चॅप्टर स्ट्रॉंग नाही आहे. सो त्या आधारे तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्याची रिव्हिजन फक्त करू शकता. सो त्याच्यामुळे क्वेश्चन बँक मस्ट आहे, तुम्ही नक्की सॉल्व करा. सोल्युशन्स मी MCQचे वगैरे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि MCQज याच्यामध्ये खूप भरमसाठ आहेत. सो ते सगळे सॉल्व करा, कारण ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डेफिनेशन वगैरे, तर या ठिकाणी पण दिलेत आणि तुम्ही ते करणार आहातच. न्यूमॅरिकल्स तुम्ही स्किप करू शकता. अगेन तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर तुम्ही आम्हाला सोपे सोपे न्यूमॅरिकल्स करून जावा, किंवा जस्ट एकदा सोल्युशन पहा डायजेस्टमधून की कसं करायचं आहे, आणि तुम्हाला आठवत असेल सोल्युशन पाहून तर वेल अँड गुड, नसेल तर एकदा दोनदा जस्ट सॉल्व करून पहा. नेक्स्ट आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर जस्ट तुम्हाला हे जे एक्झाम्पल्स आहेत हे माहिती असले पाहिजेत, कारण बऱ्याचदा ऑड मॅन आउटमध्ये वगैरे किंवा करेक्ट इनकरेक्टमध्ये वगैरे पण असे एक्झाम्पल्स येऊ शकतात. डोबेल अँड ट्रेडची डेफिनेशन माहिती असली पाहिजे की हे ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंगली अरेंज केलं गेलं होतं किंवा कसं अरेंज केलं गेलं होतं, आपण कोणाचं मीन घेतो हे माहिती असलं पाहिजे. बाकी हे माहिती नसलं तरीही चालेल. जर तुम्हाला डेफिनेशन माहिती असेल तर तुम्ही डेफिनेशनच्या आधारे आरामात हे सॉल्व करू शकता. सो त्याच्यामुळे हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. नेक्स्ट हे पण आहे या ठिकाणी कॅन यू टेलमधलं. हे पण एक्झाम्पल जस्ट एकदा वाचून वगैरे घ्या, याच्यामधले येण्याचे चान्सेस कमी आहेत, बट हे येऊ शकतं. नेक्स्ट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. अगेन हेही खूप महत्त्वाचं आहे. हे देखील तुम्हाला डेफिनेशनमध्ये वगैरे येऊ शकतं. न्यूलँडचे लिमिटेशन्स पण आहेत, ते पण तुम्ही नक्की पहा. लिमिटेशन्समध्ये हे फक्त कॅल्शियमपर्यंत आहे, याच्यामध्ये फक्त 56च एलिमेंट्स बसतात, आणि जे नवीन एलिमेंट्स आले ते हा ट्रेंड जो आहे तो ते फॉलो करत नव्हते. सो हे सगळे तुम्ही लिमिटेशन्स पण लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मेंडेलिव्हज यांनी जो लॉ दिला होता पेरियोडिक लॉ, तर तो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेंडेलिव्ह यांचे मेरिट्स काय आहेत ते महत्त्वाचं आहे, की त्यांनी आधीच हे प्रेडिक्ट करून ठेवलं होतं की त्या वेकेंट प्लेसेसवरती कोणते कोणते एलिमेंट्स येऊ शकतात, किंवा त्यांची नावं पण त्यांनी आधीच प्रेडिक्ट केली होती. सो ती नावं खूप महत्त्वाची आहेत, कारण नावं तुम्हाला बऱ्याचदा विचारली जाऊ शकतात. स्कँडियम कोणासाठी वापरलं, गेलियम कोणासाठी वापरलं, वगैरे वगैरे वगैरे. सो फक्त 3 ते 4च चारच या ठिकाणी मेरिट्स आहेत, ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सेम विथ डिमेरिट्स पण फक्त 4 आहेत. हे पण तुम्ही थोडंसं छोटं करू शकता, जे तुम्हाला डायजेस्टमध्ये वगैरे पाहायला मिळेल. हा 4th पॉईंट. बाकी 1 2 3 तर शॉर्ट आहेच ऑलरेडी. सो मॉडर्न पेरियोडिक लॉमध्ये हे फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, कशावरती हा आधारित आहे. हे तुम्हाला अगेन MCQजमध्ये किंवा करेक्ट इनकरेक्टमध्ये म्हणजेच ट्रू ऑर फॉल्समध्ये वगैरे येऊ शकतं. नेक्स्ट आहे मॉडर्न पेरियोडिक टेबल. हा कोणी फाइंड आउट केला होता त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते, हेनरी मोसेली यांनी. त्यासोबतच मॉडर्न पेरियोडिक टेबलला आपण लॉंग फॉर्म ऑफ पेरियोडिक टेबल असंही म्हणतो. अगेन मॉडर्न पेरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर काय आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की याच्यामध्ये पिरियड्स किती आहेत, रोज किती आहेत, ब्लॉक्स किती आहेत, मेटल्स राईटला आहेत की लेफ्टला आहेत, हे सगळं तुम्हाला यामधून माहिती असलं पाहिजे. आणि अगेन तुम्हाला जर टेबल माहिती असेल तर तुम्ही हे सगळं आरामात मनाने पण लिहू शकता, कारण तुम्हाला रोज वगैरे सगळं काही माहिती आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तुम्हाला असं काही डायरेक्टली येत नाही, बट याच्यावरती असं येऊ शकतं जसं की क्वेश्चन्स एक्सरसाइजमध्ये आहेत त्याप्रमाणे तुम्हाला याच्यावरती आधारित काही गिव्ह रिझन्स वगैरे विचारले जाऊ शकतात. इन शॉर्ट तुम्हाला एक्सरसाइजमधले सगळे क्वेश्चन्स करायचे आहेतच, कारण ते प्रचंड महत्त्वाचे आहेत. कारण तेच तुम्हाला मे बी फिरून विचारले जाऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला त्याचा आन्सर पटकन लिहिता यावा जर एक्सरसाइजमधलं असेल तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन टेबलमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला
कॅल्शियमपर्यंत माहिती असलं पाहिजे आणि सगळे जे आपले झिरो गॅसवाले आहेत एलिमेंट्स ते माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की अगेन व्हॅलन्सीमध्ये काय फरक पडतो, व्हॅलन्सी काय आहे, त्यासोबतच ॲटॉमिक साईज आपण कशामध्ये मेजर करतो तर पिकोमीटरमध्ये करतो. ॲटॉमिक साईज म्हणजे काय तर न्यूक्लियस टू इलेक्ट्रॉन यांच्यामधलं अंतर. सो या काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे ज्या की तुम्हाला 11th पण युजफुल आहेत. अगेन आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते की इन्क्रीज होते. ऑब्वियसली गोष्ट आहे, जर शेलचा नंबर वाढत गेला तर ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होणार आहे. इलेक्ट्रॉनचा नंबर वाढत गेला, शेलचा नंबर कमी होत गेला तर काय होणार आहे, या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होणार आहे. सो तुम्ही ते सगळं गिव्ह रिझन्समधून करू शकता. याची गिव्ह रिझन्स तुम्हाला एक्सरसाइजमध्ये पाहायला मिळतीलच किंवा हा एक चार्ट लक्षात ठेवू शकता की असं का होतं आहे. सोबतच मेटॅलिक कॅरेक्टरचं काय होणार आहे, ऑब्वियसली इकडून इकडे जाताना नॉन मेटल्स आहेत सो मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार. या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. ओके, सो झालं, चॅप्टर संपलेला आहे. MCQs खूप महत्त्वाचे आहेत जे पण टेक्स्टबुकमध्ये असतील ते, आणि हे जे वन आन्सरवाले आहेत म्हणजे वन वर्ड आन्सरवाले आहेत ते पण महत्त्वाचे आहेत. अगेन तुम्हाला असं येऊ शकतं की एखादा एलिमेंट दिला जाईल जसं ॲटॉमिक नंबर 11 आहे, याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फाइंड आउट करा, हा कोणत्या ग्रुपमध्ये येतो, कोणत्या पिरियडमध्ये येतो, हे सगळं फाइंड आउट करण्यासाठी पण येऊ शकतं. अगेन कोणत्या ग्रुपमध्ये येतो हे आपण कसं ठरवतो की व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत. एक इलेक्ट्रॉन असेल तर फर्स्ट ग्रुपमध्ये, 2 इलेक्ट्रॉन असतील तर सेकंड ग्रुपमध्ये. कोणत्या पिरियडमध्ये येतो हे आपण कसं ठरवतो की किती व्हॅलन्स म्हणजे किती शेल प्रेझेंट आहेत. 2 शेल असतील सेकंड पिरियडमध्ये, 3 शेल असतील थर्ड पिरियडमध्ये, हे आपण ठरवतो अशा पद्धतीने. सो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मेटॅलिक कॅरेक्टर का डिक्रीज होतं, का इन्क्रीज होतं, हे सगळे क्यू रिझन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि हे बऱ्याचशा आधीच्या क्वेश्चन पेपर्समध्ये पण आलेले आहेत. शॉर्ट नोट्स तुम्हाला डायरेक्टली शॉर्ट नोट्स असं नाही येणार, बट तुम्हाला या ठिकाणी काही हाच सेम क्वेश्चन असं म्हणजे क्वेश्चन्समध्ये डिवाइड केला जाईल आणि मग तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असलं पाहिजे पेरियोडिक लॉ किंवा स्ट्रक्चर वगैरे सगळं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. यामध्ये या पहिल्या पानामध्ये काहीच करायचं नाही आहे. सेकंड पेजमधलं पण तुम्हाला फक्त एवढं माहिती असलं पाहिजे की फिजिकल चेंज रिव्हर्सिबल आहे की रिव्हर्सिबल आहे, फिजिकल चेंजचे एखादे एक्झाम्पल, केमिकल चेंज अगेन रिव्हर्सिबल आहे की इनरिव्हर्सिबल आहे, केमिकल चेंज म्हणजे काय, एवढं फक्त 4-5 ओळी माहिती असतील तर बास आहे. हे तुम्ही 8th 9th पण केलं असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे केमिकल इक्वेशन्स जे आहे याचे काही रूल्स आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. तसंही तुम्हाला आला हा प्रश्न तर खूप मोठा येईल आणि तुम्ही जरी नाही लक्षात ठेवलं तरी पण इट्स ओके आहे, बट तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर नक्कीच लक्षात ठेवा. आणि कॉमन रूल्स आहेत जे की आपण नेहमी केमिकल इक्वेशन लिहिताना वापरतो की रिॲक्टंट लेफ्टला असले पाहिजेत, प्रोडक्ट राईटला असले पाहिजेत. जर हिट देणार असू तर त्यापुढे असा ट्रायंगलचा सिम्बॉल आपण दाखवतो किंवा ॲरो जो आहे तर तो डायरेक्शन दाखवतो की रिॲक्शन कोणत्या बाजूकडून कोणत्या बाजूकडे होते. जर सोल्युशन ॲक्वस असेल तर आपण AQ लिहितो. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला फक्त ते शब्दांमध्ये उतरवायचं आहे. सो एवढं काही अवघड नाही आहे, हे तुम्ही इझिली घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट ओके, इथे जास्त काही नाही आहे. बॅलन्सिंग तुम्हाला आलं पाहिजे. बॅलन्सिंगमध्ये आपण एवढ्या मोठ्या स्टेप्स वगैरे काही लिहित नाही. बॅलन्सिंगमध्ये तुम्हाला जस्ट स्टेप 1 जे पण असेल ते लिहायचं आणि खाली बॅलन्सिंग करून दाखवायचं असतं. हे एवढं मोठं एक्सप्लेन नसतं करायचं. तुम्ही फॉर रेफरन्स डायजेस्ट वगैरे रेफर करू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला केमिकल रिॲक्शनच्या प्रत्येक प्रकाराची डेफिनेशन माहिती असली पाहिजे आणि अकॉर्डिंग टू दॅट डेफिनेशन तुम्हाला ॲटलिस्ट 1-2 एक्झाम्पल्स माहिती असले पाहिजेत. सोपे घ्या. फॉर एक्झाम्पल हे सोपं एक्झाम्पल आहे, Mg+O2 = 2MgO. सो हे सोपं एक्झाम्पल आहे. त्यासोबतच डिकम्पोजिशनमध्ये पाहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शुगरचं डिकम्पोजिशन पाहायला मिळतं आहे, हे तुम्ही एखादं एक्झाम्पल घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन ते अवघड वाटत असेल तर हे वॉटरचं घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन माहिती असली पाहिजे, एखादं एक्झाम्पल माहिती असलं पाहिजे. डबल डिस्प्लेसमेंटमध्ये देखील सेम एखादं एक्झाम्पल माहिती असलं पाहिजे. एंडोथर्मिक एक्झोथर्मिकमध्ये पण इझी आहे. एंडो म्हणजे हिटला ॲब्झॉर्ब करणं, एक्झो म्हणजे हिटला बाहेर फेकणं. सो जर डिफरन्स आला तर तुम्ही अशा पद्धतीने इझिली लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन पण इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. एक तर तुम्हाला या ठिकाणी 4-5 फॅक्टर्स आहेत. आता जर तुम्ही रिॲक्टंटचं नेचर पाहिलं तर ज्याप्रमाणे नेचर असेल त्याप्रमाणे रिॲक्शन डिपेंड असणार. सो तुम्हाला फक्त एवढं माहिती असलं पाहिजे की कोण जास्त रिॲक्टिव्ह आहे. तुम्हाला असं येऊ शकतं की एखादं हे करेक्ट इनकरेक्टमध्ये येईल की Al म्हणजेच ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. सो ते करेक्ट इनकरेक्ट ओळखण्यासाठी तुम्ही हे एकदा-दोनदा तरी वाचलं असलं पाहिजे किंवा वाचण्यापेक्षा समजून घ्या की Alची पोझिशन कुठे आहे, झिंकची पोझिशन कुठे आहे, पोझिशननुसार कशा पद्धतीने रिॲक्टिव्हिटी बदलते. सो ते जर तुम्ही पेरियोडिकमध्ये पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी ते इझी पडेल. नेक्स्ट आहे थोडं फास्ट होतं आहे का, मी चिल करते, थोडंसं स्लो डाऊन करते स्पीड. नेक्स्ट आहे साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट.
सो जर रिॲक्टंटमधले पार्टिकल्स जास्त मोठे असतील तर ऑब्व्हियसली जास्त वेळ लागणार रिॲक्शन होण्यासाठी, आणि पार्टिकल्स छोटे असतील तर रिॲक्शन पटकन होणार. सो तेच या ठिकाणी आहे. जास्त अजिबात काही अवघड नाही आहे. तुम्ही इझिली स्वतःच्या शब्दामध्ये लिहू शकता. फक्त रट्टाबिट्टा मारू नका. समजून घ्या की याच्यामध्ये काय होतंय. आपण बरेचसे एक्झाम्पल्स वापरतो डेली लाईफमध्ये, ते ऑब्झर्व करा. तुम्हाला हे सगळे रिॲक्शन्स आरामात त्या ठिकाणी सापडतील. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्स, ऑब्व्हियसली कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, जर आपण ॲसिड घेतलं तर ते पटकन रिॲक्शन करणार. जर आपण त्या ॲसिडमध्ये पाणी टाकलं तर रिॲक्शनला थोडासा वेळ लागणार. सो त्या ॲसिड म्हणजे काय आहे, HCl आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, CaCO3 आहे. सो तुम्ही आरामात हे पण लिहू शकता. जर आलं वगैरे तर चान्सेस कमी आहेत, बट प्रिपेअर करायला काय जाते आपलं. नेक्स्ट आहे टेम्परेचर. अगेन टेम्परेचर वाढवलं तर रिॲक्शन पटकन होणार, टेम्परेचर कमी केलं रिॲक्शन स्लोली होणार. ओके, सिम्पल. कॅटलिस्ट म्हणजे काय, तर असा एखादा सबस्टन्स की जो रिॲक्शनमध्ये काही फरक पडत नाही, फक्त रिॲक्शनचा रेट वाढवतो. ओके, सो हे पण अगेन सिम्पल आहे. कॅटलिस्ट म्हणजे काय. बाकी ऑक्सिडेशन रिडक्शनमध्ये काय करायचं आहे. ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन देणं की घेणं, इलेक्ट्रॉन लूज करणं, आणि रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करणं. सो बस एवढं माहिती असेल तरी पण पुरेसं आहे. त्याच्या आधारे तुम्ही आरामात रिॲक्शन ओळखू शकता. नाही ओळखता आली तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आता फक्त या ठिकाणी रेडॉक्सची डेफिनेशन पाठ करायची आहे की रेडॉक्स म्हणजे काय, ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होतं. बाकी तुम्ही सगळं स्किप करू शकता. अगेन तुम्हाला जर टेक्स्टबुकमधल्या रिॲक्शन्स करायला वेळ नसेल तर फक्त एक्सरसाइजमधल्या केल्या रिॲक्शन्स तरीही चालतील. ओ वा, बॅटरी संपली. नेक्स्ट आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. जे लोक स्किप नाही करणार आहे त्यांच्यासाठी सांगते, ज्यांना स्किप करायचं आहे यू कॅन शुअर, बट मार्क्स मिळतीलच पूर्ण याची गॅरंटी नाही आहे. अराउंड 35 मिळतील. आफ्टर दॅट या चॅप्टरमध्ये पहिल्या पानामध्ये जास्त काही नाही आहे, बट तुम्हाला या ठिकाणी ॲटलिस्ट कायचं नाव पॉवर, पॉवरचं फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. अगेन याच्यामध्ये व्ही काय आहे, क्यू काय आहे, टी काय आहे हे माहिती असलं पाहिजे, कारण या चॅप्टरमधून न्यूमॅरिकल्स येऊ शकतात. ओके, सो येस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा जरा या लॉकडे पहा, जरा बिचारे लॉकडे, जुल्स लॉ. H=I²RT. छोटासा लॉ आहे, फक्त लक्षात ठेवा. विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, बट जस्ट रट्टा मारून ठेवा. ओके, नेक्स्ट आहे हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. सो एखादं एक्झाम्पल लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल घरामधलं हीटर बिटर असेल तर रोज वापरत असेल, पाहताना लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे आपण याच्यामध्ये आपल्या कंडक्टरमध्ये असेल किंवा बल्बमध्ये वगैरे असेल तर कशाची तार वापरतो. नायक्रोमचा अलॉय आपण वापरतो, तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यासोबतच अगेन काय आहे इथे, आणि आपण त्याच्यामध्ये नायक्रोमस का वापरतो किंवा आपण त्याच्यामध्ये टंगस्टनचेच वायर का वापरतो, तर अगेन टंगस्टनचं मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे. हे तुम्हाला गिव्ह दी रिझन्समध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा गिव्ह द रिझन्समध्ये प्रश्न विचारणार आहे तेव्हा ते असेच काहीतरी सायंटिफिक असणार आहेत की टंगस्टनचेच वायर आपण का वापरतो, आपण दुसरं पण काही कार्बन वगैरे पण वापरू शकलो असतो, आपण कार्बन का नाही वापरत, तर त्याच्यामुळे टंगस्टन यासाठी वापरतो की याचं मेल्टिंग पॉईंट कसं आहे, खूप जास्त आहे. सो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन हे सगळे वायर्सचे प्रकार. हा प्रश्न कसा येऊ शकतो माहिती आहे का तुम्हाला, या प्रश्नाची फोड करून दिली जाऊ शकते की आधी वायरचे प्रकार कोणते आहेत ते सांगा, मग त्यांच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते सांगा, मग त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट कसा होतो ते सांगा, मग त्याच्यामध्ये ओव्हरलोडिंग कसं होतं ते सांगा. सो त्यासाठी हा पूर्ण पॅरेग्राफ खूप महत्त्वाचा आहे. ओव्हरलोडिंग या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे वरती. नेक्स्ट आहे अगेन याच्यामध्ये जस्ट तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की जेव्हा अशा पद्धतीचा डाटा दिला जाईल तेव्हा आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत. हे जस्ट तुम्ही एकदा वाचून वगैरे ठेवू शकता. ओके, सो राईट हँड थंब रूल बऱ्याचदा म्हणजे खूपदा एक्सप्लेन करण्यासाठी येऊन गेले. सो तुम्हाला माहिती असलं पाहिजे राईट हँड थंब रूल काय आहे ते, आणि खूप इझी आहे. इझिली तुम्ही फक्त तुमचा हात जरी समोर ठेवला, याच्यामध्ये तुम्ही पेपरमध्ये चिटिंग पण करू शकता. जस्ट हात समोर ठेवा आणि पहा काय होतंय ते. ओके, सिम्पल. आणि हाताला बघून आन्सर लिहायचे आहेत. हातामध्ये पेन पकडून असं धरा आणि पहा काय होतंय. ओके, इझी चिटिंग करू शकता तुम्ही, पण हाताकडेच पहा, हातावरती काय लिहून घेऊन जाऊ नका, नाहीतर येईल. सुहानीने सांगितलं होतं आम्हाला. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सॉलिनॉइड. सो सॉलिनॉइड बेसिकली काय आहे हे तुम्ही जस्ट एकदा रीड करा. याच्यावरती जास्त मोठा प्रश्न येऊ शकणार नाही. आलाच तर जस्ट तुम्हाला डेफिनेशन वगैरे येऊ शकते. आणि असं येऊ शकतं की सॉलिनॉइडमध्ये आणि बार मॅग्नेटमध्ये काय सिमिलरिटी आहे, तर दोघांमधली सिमिलरिटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा तुम्हाला डायजेस्ट वगैरेमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वगैरे. हे तुम्हाला डायग्राममध्ये येऊ शकतं की इथे तुम्हाला काहीतरी ब्लँक दिलं जाईल आणि इथे ओळखायचं असेल की हे काय दाखवणार आहे किंवा इथे कुठेतरी ब्लँक वगैरे दिलं जाईल. सो अशा पद्धतीने डायग्राममध्ये येऊ शकतं हे. अगेन हे पण तुम्ही पेपरमध्ये असं करून पाहू शकता की कसं काय होतं ते, आणि त्याच्या आधारे लिहू शकता. पण हातावरती काही लिहून घेऊन जायचं नाही आहे, तिथे गेल्यानंतर फक्त हातच बघायचे. ओके, सो नेक्स्ट गॅल्व्हॅनोमीटर वगैरे तर ऑलरेडी रिड्यूस्ड आहे, सो नाही केलं तरीही चालेल.
अगेन लेफ्टच्या अगदी अपोजिट नाही म्हणता येणार आपल्याला, बट लेफ्टसारखंच तुम्ही राईटला पण लक्षात ठेवू शकता आणि हे पण तुम्ही इझिली लिहू शकता. इथे पण तुम्हाला ब्लँक्स वगैरेच करून दिले जातील, एवढं मोठं वगैरे एक्सप्लेन करण्यासाठी नाही आहेत. दिलंच तर तुम्हाला इथे तुम्हाला बॉक्स किंवा काहीतरी असं रिकामी स्पेस दिली जाईल आणि तुम्हाला ते भरायचं असेल. ओके, शंपा. अगेन हे तुम्हाला जनरेशन वगैरे विचारलं जाण्याची शक्यता खूप कमी आहे. सो एकदा रीड करून ठेवा, समजून ठेवा, बट हे विचारलं नाही जात मोस्टली, कारण खूप मोठे मोठे प्रश्न तयार होतात. याच्यामध्ये जर तुम्हाला न्यूमॅरिकल्स करायचे असतील तर नक्की करा, कारण न्यूमॅरिकल्स याच्यामधले खूप महत्त्वाचे आहेत. आत्ता जरी नाही उपयोगाला आले तर पुढे नक्की उपयोगाला येतील. सायंटिफिक रिझन्स मात्र नक्की करा. अगेन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की टंगस्टनचा प्रश्न याच्यामध्ये ऑलरेडी आहे. सो हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. या चॅप्टरमधलं तुम्ही काही जरी नाही केलं तरी गिव्ह रिझन्स मात्र नक्की करा, कारण गिव्ह रिझन्स येऊ शकतात, कारण ते खूप चांगले आणि सायंटिफिक रिझन्स आहेत. नेक्स्ट आहे हीट. हीटमध्ये काय काय करणार आहात? फक्त लॅटन हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, या ग्राफमध्ये जर तुम्हाला ओळखायला आलं तर याच्यामधून कुठून कुठे काय ट्रान्सफर होते, कुठे मेल्टिंग पॉईंट आहे किंवा कुठे लॅटन हीट ऑफ फ्युजन आहे, वेपरायझेशन आहे, हे जस्ट ओळखता आलं पाहिजे. सो हा ग्राफ लक्षात ठेवा आणि हे 2 डेफिनेशन्स, बस एवढंच. हे बोल्डवाले डेफिनेशन्स. हा चार्ट वगैरे काय करायची गरज नाही आहे. नेक्स्ट हा ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर हे खूप महत्त्वाचं आहे. याच्या आधारेच तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की एवढं कमी टेम्परेचर असूनही किंवा मायनसमध्ये टेम्परेचर असूनही पाण्यामध्ये ॲनिमल्स म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्स कसे सर्वाईव्ह करू शकतात. तर रिझन आहे ड्यू टू ॲनिमल्स बिहेवियर वॉटर. प्लांट्स कसे सर्वाईव्ह करू शकतात ड्यू टू ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर. सो या सगळ्यासाठी तुम्ही एकच आन्सर लिहू शकता, ते म्हणजे ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर. सो ते खूप महत्त्वाचं आहे. अगेन हे सगळं नाही केलं तरी पण चालेल, हे पान पूर्ण जे पण आहे ते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे. अगेन तुम्हाला या ठिकाणी हे जसं एक्सप्लेन करायला आलं आहे तसं येऊ शकतं, कारण ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपर आहे. सो त्याच्यामध्ये हे येऊ शकतं. तुम्ही जर आपल्या क्वेश्चन बँकमध्ये पाहिलं तर त्यामध्ये अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड काही डायग्राम्स वगैरे दिलेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे. नेक्स्ट ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटीमधले जास्त काही नाही केलं तरी पण चालेल. फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कुठे गेलं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, हे फक्त जरा लक्षात ठेवा, कारण हे विचारलं जातं. आणि याचं युनिट काय आहे, किलोग्राम पर मीटर क्यूब. सो फक्त या 3 ओळी. आफ्टर दॅट नेक्स्टमध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डेफिनेशन लक्षात ठेवा, कारण हे तुम्हाला मे बी येऊ शकतं पेपरमध्ये की आयरनचं जास्त आहे की कॉपरचं जास्त आहे की लीडचं जास्त आहे ओळखण्यासाठी वगैरे, किंवा हा डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतो, कारण हा खूप इझी आहे. तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आयरन खाली का गेला, याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे, हा मध्ये का राहिला इंटरमिडिएट आहे, हा वरच का राहिला कमी आहे, सिम्पल. सो तुम्हाला फक्त एवढंच एक्सप्लेन करायचं आहे. सो हे येऊ शकतं. अगेन हा एक फॉर्म्युला आहे जो की खूप इझी आहे, आणि हा फॉर्म्युला जरी वापरला तुम्ही तरीही तुम्हाला अर्धा 1 मार्क आरामात मिळतो. नेक्स्ट आहे हीट एक्सचेंजमध्ये हीट एक्सचेंज प्रिन्सिपल. एवढाच एक प्रिन्सिपल आहे की कोल्ड ऑब्जेक्ट जे आहे तर ते हीट गेन करणार आहे आणि हॉट ऑब्जेक्ट हीटला लूज करणार आहे. सो हा फक्त लॉ आहे, करायचं तर करू शकता. आणि हे जे एक्झाम्पल आहे हे इझी आहे आणि महत्त्वाचं पण आहे. जर या चॅप्टरमधून कुठला न्यूमॅरिकल येणार असेल तर ते हेच येऊ शकतं. बाकी तर या चॅप्टरमधून हे जे न्यूमॅरिकल्स आहेत खूप मोठे आहेत. सो हे येण्यासाठी आरामात तो प्रश्न 3 ते 4 मार्कांचा असायला पाहिजे, पण हे नाही येणार शक्यतो. बाकी तर तुम्हाला सगळे MCQs करायचे आहेतच. आणि ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर खूप महत्त्वाचं आहे. लॅटन हीटच्या सगळ्या डेफिनेशन्स महत्त्वाच्या आहेत, आणि अशा पद्धतीने तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे पण येऊ शकतो. सो तुम्ही जेव्हाही पॅरेग्राफ रीड करणार आहात तेव्हा त्याच्यावरती कोणता प्रश्न तयार होऊ शकतो हे नक्की लक्षात ठेवा, कारण तेच पॅरेग्राफ, कारण तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल वगैरे असली काही भानगड नाही आहे. सो टेक्स्टबुकमधलेच पॅरेग्राफ येऊ शकतात. सो हे नक्की वाचून पहा, याच्यावरती कसे प्रश्न विचारलेत हे पहा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की जर पॅरेग्राफ आला तर कसे प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आहे सगळ्यात छान छोटुकला पिटिकला चॅप्टर, तो म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. याच्यामध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला एकतर पहिली गोष्ट रिफ्रॅक्शन म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. सो ही एवढीशी डेफिनेशन आहे छोटीशी. नेक्स्ट आहे ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हा डायग्राम खूप महत्त्वाचा आहे की कशा पद्धतीने रिफ्रॅक्शनचे काही लॉज आहेत की कुठून लाईट इन्सिडेंट होणार आहे, कुठून बाहेर पडणार आहे. सो हे 2 लॉज फक्त महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आहे तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कुठलंही म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे तर ती वेलोसिटीवरती डिपेंड असते, हे महत्त्वाचं आहे. हे MCQsमध्ये वगैरे येऊ शकतं. नेक्स्ट आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला पाठ करा, कारण याच्यामधून न्यूमॅरिकल्स आले तर याच्यावरतीच येऊ शकतात. आणि बस एवढंच तर फॉर्म्युला आहे, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अगेन हे लॉज खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला डायग्राम दिले जातील आणि लॉज लिहायचे असतील, किंवा तुम्हाला लॉज करेक्ट करून लिहिण्यासाठी येऊ शकतात, किंवा तुम्हाला अगदीच लॉज लिहा असं येऊ शकतं. ओके, सो हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बाकी तुम्ही स्किप करू शकता. ॲपरंट पोझिशन येत असेल तर वेल अँड गुड, नसेल येत तर जस्ट एकदा वाचून घ्या, बाकी स्किप केलं तरीही चालेल.
डिस्पर्जनची ॲटलिस्ट डेफिनेशन माहिती असली पाहिजे. सगळ्यात जास्त डेव्हिएशन कोण दाखवतं, व्हायलेट कलर की रेड कलर, एवढं माहिती असलं पाहिजे. वेवलेंथ कोणाची जास्त आहे, रेड की व्हायलेटची, या काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवरती प्रश्न येऊ शकतो. बट तुम्हाला फक्त या ठिकाणी हे तुम्ही ऑप्शनला पण टाकू शकता, कारण थोडंसं मोठं आहे आणि पाठ होत असेल तर वेल अँड गुड, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. बट रेनबो खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला गिव्ह द रिझन्समध्ये पण येऊ शकतं किंवा डायग्राम काढून एक्सप्लेन करा वगैरे असलं पण येऊ शकतं. कारण ऑब्वियसली खूप छोटासा फिनॉमिनॉन आहे, खूप इझी आहे की लाईट आतमध्ये जाते, आतमध्ये जायच्या वेळेस पण ती रिफ्रॅक्ट होते, गेल्यानंतर इंटरनल रिफ्लेक्शन दाखवते, परत बाहेर येताना परत रिफ्रॅक्ट होते, डिस्पर्जन वगैरे सगळे फिनॉमिनॉन या ठिकाणी आहेत. सो हा प्रश्न अगेन इझी आहे. तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने रेनबो वगैरे फॉर्म होतो. सो हे इझी आहे, तुम्ही हे पण करू शकता. हे बघा, हे एवढूशेच न्यूमॅरिकल्स आहेत. एवढंसं तर आहे, फक्त एक फॉर्म्युला वापरायचा आणि न्यूमॅरिकल सॉल्व. सो न्यूमॅरिकल्स या चॅप्टरमधला एकही स्किप करू नका, कारण हे खूप इझी आहेत आणि याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये पण जास्त काही नाही आहे. सगळे MCQs आहेत आणि फक्त न्यूमॅरिकल्स आहेत. बाकी तर हे प्रूव्ह तुम्ही करू शकता. याच्यामधला पण हा सेकंड महत्त्वाचा आहे, फर्स्ट स्किप केला तरीही चालेल. फक्त रेनबोवाला करा. बाकी न्यूमॅरिकल्स तर 2च आहेत आणि बाकी सगळे MCQs आहेत जे की महत्त्वाचे आहेत. सो लेन्सेसमध्ये एकतर तुम्हाला लेन्सेसचे प्रकार माहिती असले पाहिजेत, जे की आहे बाय कॉन्व्हेक्स असेल, प्लॅनो कॉन्व्हेक्स असेल, एक्सेट्रा. हे तुम्हाला ओळखण्यासाठी वगैरे येऊ शकतं. बाकी तुम्हाला याच्या डेफिनेशन्स माहिती नसतील तरीही तुम्हाला ॲटलिस्ट जेव्हा तुम्ही डायग्राम ड्रॉ करणार आहात, सपोज जर असं आलं की इमॅज तयार कुठे होईल जर ऑब्जेक्ट Fवरती असेल किंवा फोकसवरती असेल तर त्यासाठी तुम्हाला फोकस म्हणजे काय आहे, ॲक्सिस म्हणजे काय आहे, सेंटर म्हणजे काय आहे, हे माहिती असलं पाहिजे. सो जस्ट फॉर अंडरस्टँडिंग तुम्ही हे रीड करू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे तुम्हाला लॉज वगैरे विचारले जाऊ शकतात की जर कॉन्व्हेक्स लेन्सेसमधून इमेजेस फॉर्म करायचे असतील तर कोणती 3 लॉज आहेत. सेम विथ कॉन्केवसाठी पण. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पोझिशन काय आहे इमॅजची आणि ऑब्जेक्टची, त्यासोबतच इमेज कशा पद्धतीची तयार होईल, त्याचं नेचर काय असेल आणि साईज काय असेल, हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस येऊ शकते. इथे तुम्हाला ब्लँक स्पेस दिला जाईल, इथे कुठेतरी ब्लँक स्पेस वगैरे दिला जाईल आणि तुम्हाला याचा आन्सर लिहायचं असेल. सो त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. सेम विथ कॉन्केवसाठी पण सेम लॉज आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला चार्ट पण पाहायला मिळतो जो की फक्त 2 ओळींचा आहे. नेक्स्ट तुम्हाला लेन्स फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला न्यूमॅरिकल सॉल्व करण्यासाठी. आणि लेन्स फॉर्म्युला तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल तुम्ही हे इझिली एक्सप्लेन पण करू शकता किंवा एक्सप्लेनेशन माहिती असेल तर फॉर्म्युला पण लिहू शकता. सो हे असे 1 to 1 आहे, म्हणजे एकाचं एकाला हे आहे. आफ्टर दॅट कनेक्टेड आहे. नेक्स्ट आहे मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशनमध्ये अगेन तुम्हाला या ठिकाणी जस्ट फॉर्म्युला माहिती असला पाहिजे की आपण कोणाची हाईट वरती घेतो, कोणाची हाईट खाली घेतो. सो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे पॉवर ऑफ लेन्सेसचा फॉर्म्युला अगेन, कारण याच्यावरती खूप सिम्पल 2-2 गुणांचे प्रश्न येतात जे की तुम्ही इझिली सॉल्व करू शकता फक्त एखादा फॉर्म्युला वापरून. फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की फोकल लेंथ नेहमी मीटरमध्येच घ्यायची. सेंटीमीटरमध्ये दिली असेल तर तिला कन्वर्ट करा आधी आणि मगच आन्सर लिहा, कारण जर कन्वर्ट नाही केलं तर आन्सर चुकू शकतं. सो हे महत्त्वाचं आहे. अगेन कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस आणि कॉम्बिनेशन ऑफ पॉवर दोघांचे फॉर्म्युले या ठिकाणी आहेत. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे ह्युमन आय. ह्युमन आय तुम्हाला फंक्शनिंग माहिती असलं पाहिजे, आय मीन वर्किंग माहिती असलं पाहिजे, स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे, कारण हे तुम्हाला इझिली असं एक्सप्लेन करा वगैरे असं एवढं मोठं येणार नाही. तर तुम्हाला याच्यामधले MCQs तयार करून दिले जाऊ शकतात किंवा एखादं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे असं वगैरे दिलं जाऊ शकतं. त्यासोबतच तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दिली जाईल आणि इथे ब्लँक स्पेस वगैरे दिली जाईल आणि सांगितलं जाईल की हे काय आहे ओळखा आणि त्याची डेफिनेशन लिहा. फॉर सपोज की या ठिकाणी तुम्हाला कॉर्निया ब्लँक करून दिलं जाईल तर कॉर्निया काय आहे ते एक्सप्लेन करा, आयरिस काय आहे ते एक्सप्लेन करा. सो यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या टर्म्स माहिती असल्या पाहिजेत. त्यासोबतच जी आईची अकोमोडेशन कॅपॅसिटी आहे तर ती काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे तुम्हाला हा डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी वगैरे येऊ शकतो की जेव्हा आपण फार अवे ऑब्जेक्ट पाहत होता तेव्हा आय बॉल जे आहे तर ते सपटं म्हणजे फ्लॅट होतं की राऊंड होतं किंवा लेन्सेस फ्लॅट होतात की राऊंड होतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट याच्यावरती MCQs पण आहेत 25 सेंटीमीटर आणि हे 2.4 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला रिझन्स विचारले जाऊ शकतात की नियर सायटेडनेसचं रिझन काय आहे, करेक्शन काय आहे आणि डायग्राम दाखवा. सो करेक्शन काय आहे तर मायोपियामध्ये कॉन्केव्ह लेन्सेस वापरले जातात. डायग्राम तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करून दाखवलेत, या तुम्ही ड्रॉ करणार आहात. आणि रिझन्स काय आहेत तर या ठिकाणी या ठिकाणी आयबॉल जे आहे तर ते इलॉंगेट वगैरे होतं. सो ते सगळं तुम्हाला इथून लिहायचं आहे. सेम मायोपियाच्या अपोजिट जे आहे ते सगळं हायपरमेट्रोपियामध्ये होणार आहे. सो तुम्ही एक लक्षात ठेवू शकता आणि दुसरं त्याच्या अपोजिट लिहू शकता.
प्रेस बायोपियामध्ये आपण दोन्ही प्रकारचे लेन्सेस वापरतो आणि हे ओल्ड एजमध्ये होतं. ओके, सो हे तुम्हाला कसं येऊ शकतं, हे तुम्हाला जस्ट हे विचारलं जाऊ शकतं की ओल्ड एजमध्ये कुठला वगैरे होतो, म्हणजे ओल्ड एजमध्ये शक्यतो डोळ्यांचा कुठला डिफेक्ट होतं हे असं तुम्हाला येऊ शकतं. सो त्यासाठी हा पॅरेग्राफ एकदा रीड करा. नेक्स्ट आहे युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस. हे तुम्हाला येऊ शकतात मे बी 1-2 गुणांसाठी वगैरे येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट नेक्स्ट काहीच नाही, एवढंच आहे बस. फक्त तुम्हाला एवढं माहिती असलं पाहिजे की आपल्या रेटिनामध्ये लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत, त्यामध्ये रॉड्स आहेत आणि कॉर्ड्स आहेत, जे रॉड्स आहेत आणि कोन्स आहेत. कोन्स जे आहेत तर ते कलर्स डिटेक्ट करायला हेल्प करतात आणि रॉड्स जे आहेत तर ते इंटेन्सिटी ऑफ लाईट. सो या काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. अगेन तुम्हाला हे जोड्या वगैरे येऊ शकतं. त्यासोबतच जे काही MCQs आहेत खूप इझी आहेत. फक्त तुम्ही आपला जो पॉवरचा फॉर्म्युला आहे तो वापरून देखील याचे आन्सर्स फाइंड आउट करू शकता. सो अगेन हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. याच्यामधले गिव्ह द रिझन्स तुम्ही जर पाहिलं तर गिव्ह द रिझन्स प्रत्येक लेसनमधले महत्त्वाचे आहेत. रिझन असं आहे की गिव्ह द रिझन्स मोस्टली असं पाहिलं गेलं आहे की ते एक्सरसाइजमधलेच येतात आणि 3 तुम्हाला गिव्ह द रिझन्स असतात. त्यापैकी तुम्हाला एखादं बाहेरचं येऊ शकतं. बाहेरचं म्हणजे डायजेस्टमधलं म्हणा किंवा टेक्स्टबुकच्या लेसनच्या आतमधलं वगैरे येऊ शकतं. बट बाकीच्या 2 ज्या आहेत त्या ते गिव्ह रिझन्स, एक केमिस्ट्रीचं असतं, एक फिजिक्सचं असतं. तर ते तुम्हाला मोस्टली एक्सरसाइजमधलंच दिलं जातं. सो तुम्ही पेपर वाटून एकदा रेफर करा, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की केमिस्ट्रीचं काय येतं आणि फिजिक्सचं काय येतं. नेक्स्ट आहे मेटलर्जी. जे लोक स्किप करणार आहेत ते स्किप करू शकतात, बट अगेन एकदा तरी नक्की वाचा मेटलर्जीला. सो या ठिकाणी तुम्हाला बेसिकली केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. रिड्यूस झालं हे, बट तरीही एकदा जस्ट रीड करा. नेक्स्ट आहे, बाकी तुम्ही सोडलात तरी चालेल, ही एकदा सिरीज लक्षात ठेवा कारण ही सिरीज महत्त्वाची आहे. अगेन तुम्हाला जर MCQ प्रॅक्टिससाठी अजून काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स हवे असतील तर ऑलरेडी मी MCQची सिरीज तयार केली आहे, ज्यामध्ये अराउंड 65 पेक्षा जास्त MCQs अपलोड केलेत. सो तुम्ही ती सिरीज पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲक्वारेजिया म्हणजे काय आणि याच्यामध्ये आपलं जे HCl आहे आणि नायट्रिक ॲसिड आहे यांचं कॉन्सन्ट्रेशन किती प्रमाणामध्ये असतं हे माहिती असलं पाहिजे. रिॲक्टिव्हिटी सिरीजवरती बरेचसे प्रश्न येतात. हायली रिॲक्टिव्ह कोण आहे, मॉडरेटली कोण आहे, रिॲक्टिव्हिटी छापून दिली जाते आणि मग विचारलं जातं किंवा रिॲक्टिव्हिटी न देताही विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्या मेन्शन करा. सो या काही 4-5 प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला मेन्शन कराव्या लागतील. नेक्स्ट आहे मेटलर्जी म्हणजे काय, ओर्स म्हणजे काय, गेंग म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट एखाद दुसरी मेथड माहिती असली पाहिजे. डायग्रामवरून मेथड ओळखता आली पाहिजे, कारण मोस्टली ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपर असल्यामुळे डायग्राम दिली जाते आणि ती ओळखायची असते फक्त. सो डायग्राम कोणाची काय आहे ती ओळखता आली पाहिजे. डायग्राम थोडक्यात एक्सप्लेन करता आली पाहिजे की या ठिकाणी एक वापरलेला आहे व्हायब्रेटिंग टेबल, त्याच्यावरती आहे स्लिट्स, मग पाणी येणार वगैरे वगैरे वगैरे. सो हे तुम्हाला थोडक्यात माहिती असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही आयत्या वेळी काहीतरी लिहू शकता. जर चॅप्टरमधून काही आलंच तर, म्हणजे येतच ऑब्वियसली, बट तुम्हाला जर मार्क्स वगैरे मिळवायचे असतील किंवा बॅलन्स होत नसतील मार्क्स तर मग तुम्हाला आयत्या वेळी हे सगळं लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे ते म्हणजे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. या सगळ्या मेथड्स एकदा नक्की वाचा, कारण याच्यावरती असं येऊ शकतं की तुम्हाला जर झिंक ब्लेडचं कॉन्सन्ट्रेशन साठी वापरायची आहे मेथड तर तुम्ही कोणती वापराल, तर फ्लोटेशन मेथड तुम्ही या ठिकाणी वापरणार आहात. असेही उलटे प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आहे अगेन, हे जे ॲल्युमिनियमचं आहे एवढं मोठं, हे तुम्हाला मोस्टली एक्सप्लेन करण्यासाठी नाही येत, बट अगेन तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर हे पण नक्की करून जावं, कारण आपल्याला कोणतीही रिस्क नाही घ्यायचे. कारण हा जो टाईम आहे 10वीचा हा आत्ताच आहे, पुन्हा येणारा नाही आहे. सो त्याच्यामुळे जे काही करायचे आत्ताच करून घ्या. अगेन या ठिकाणी ॲल्युमिनियमचा कलर कसा आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, व्हॅलन्सी काय आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात, ॲटॉमिक नंबर काय आहे, हे सगळं माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे करोजन. हे आपण 3rd चॅप्टरमध्ये पाहिलं नव्हतं, सो तुम्ही या ठिकाणी करोजन कंप्लीट करू शकता. करोजनमध्ये अगेन हेच आहे की सिल्वरचं करोजन कसं होतं, अजून कार्बन डायऑक्साईडमुळे करोजन कसं होतं वगैरे. सो यासाठी तुम्हाला करोजनचे मेथड्स माहिती, म्हणजे करोजन कसं होतं हे माहिती असलं पाहिजे आणि करोजनचे प्रिव्हेंटेशन माहिती असले पाहिजेत. प्रिव्हेंटेशन अतिशय इझी आहे, आपण कलर वगैरे देऊ शकतो, लुब्रिकेशन करू शकतो. तर ह्या सगळ्या प्रिव्हेंटेशन्स तुम्ही लिहू शकता, जे की खूप इझी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गॅल्वनायझिंग. सो तुम्हाला असं येऊ शकतं की गॅल्वनायझिंग आपण कशासाठी वापरतो, तर आपण एक थिन लेअर अप्लाय करतो झिंकचा, कोणावरती स्टीलवरती किंवा आयरनवरती. सो हे तुम्हाला येऊ शकतं. फक्त 2 ते 4 ओळी आहेत, तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे टिनिंग, या पण 2 ते 4 ओळी आहेत, हे पण तुम्हाला मे बी येऊ शकतं. नेक्स्ट आहे ॲनोडायझेशन. हे येण्याचे चान्सेस कमी आहेत, बट तुम्हाला ॲटलिस्ट माहिती असलं पाहिजे की याच्यामध्ये काय होतं.
ॲलॉईंगमध्ये तुम्हाला ॲलॉईज डिफाईन वगैरे करण्यासाठी येऊ शकतात, कारण ॲलॉय हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सो यामध्ये तुम्हाला ॲलॉईज म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे, किंवा तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात ॲलॉयचे. मग ब्रॉन्झ कोणाचा ॲलॉय आहे, ब्रास कोणाचा ॲलॉय आहे, एमल्गम कोणाचा ॲलॉय आहे, हे सगळं तुम्हाला यामधून विचारलं जाऊ शकतं. सो ॲलॉय हा टॉपिक महत्त्वाचा आहे. अगेन याच्यामध्ये तुम्ही जर नेम्स वगैरे पाहिलं तर असेही प्रश्न येऊ शकतात ऑब्जेक्टिव्हमध्ये, किंवा मॅथ्सच्या कॉलम्समध्ये येऊ शकतं, किंवा जसं की आधी सांगितल्याप्रमाणे हे कोणाचं ॲलॉय आहे, ते कोणाचं ॲलॉय आहे, हे येऊ शकतं. किंवा हा एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, हा याच्या आधीही बऱ्याचशा प्रॅक्टिस पेपर्समध्ये होता. सो या ठिकाणी तुम्हाला कोण जास्त रिॲक्टिव्ह असेल हे सांगायचं आहे. हे तुम्ही इझिली ओळखू शकता जर तुम्ही सेकंड चॅप्टर व्यवस्थित केला असेल तर. नेक्स्ट आहे कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्समध्ये एक टॉपिक असा आहे की कार्बन कंपाऊंड्समध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणजे काय हे येऊ शकतं. त्यासोबतच ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे, तर नायट्रोजनमध्ये किती बॉन्ड आहे, म्हणजे नायट्रोजनमध्ये किती बॉन्ड्स आहेत, ट्रिपल आहेत, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सगळ्यात छोटा जो कार्बन कंपाऊंड आहे तर तो मिथेन आहे. त्यासोबतच कार्बन वर्सटाईल कसं आहे हे देखील येऊ शकतं, तर कार्बनमध्ये केटनेशन पॉवर वगैरे आहे, हे तुम्हाला शॉर्टमध्ये लिहिता आलं पाहिजे. त्यासोबतच कार्बन वर्सटाईल कसं आहे याचे या ठिकाणी काही पॉईंट्स हे ऑलरेडी दिलेले आहेत ABCDमध्ये, ते पण माहिती असले पाहिजेत. नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे आयसोमेरिझम म्हणजे काय, किंवा हायड्रोकार्बन्स म्हणजे काय. सो त्यासोबतच अजून आहे तुम्हाला रिंग स्ट्रक्चर वगैरे ड्रॉ करता आलं पाहिजे, अगदी बेसिक एलिमेंटसाठी सुद्धा, बेसिक कंपाऊंडसाठी सुद्धा. फॉर एक्झाम्पल C4H10चे आयझोमर्स ड्रॉ करायला आले तर ते तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजेत. किंवा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बेन्झिन असेल वगैरे, तर बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं तर ते ड्रॉ करता आलं पाहिजे, कारण यामधून जास्त अवघड प्रश्न येत नाहीत शक्यतो कार्बन कंपाऊंड्समधून, बट जे येतात ते खूप बेसिक असतात आणि ते आलेच पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट काही डेफिनेशन्स आहेत फंक्शनल ग्रुपच्या वगैरे, किंवा हे सगळे फंक्शनल ग्रुप माहिती असले पाहिजेत, कारण याच्या आधारेच तुम्हाला IUPAC नेम लिहिता येईल. IUPAC अगेन होमोलॉगस सिरीजचं पण सेम डेफिनेशन माहिती असली पाहिजे. IUPAC नेमिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत काही रूल्स, ते जर तुम्हाला माहिती असतील तुम्ही इझिली IUPAC नेम नॉमेनक्लेचर करू शकता. याच्यावरती एक एकदम सिम्पल लँग्वेजमधला व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, सो तो तुम्ही रेफर करू शकता. आणि तुम्हाला टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही येत नाही, सो जे काही टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल्स आहेत तेच तुम्हाला फक्त परफेक्ट करायचे आहेत. टेक्स्टबुकच्या बाहेरचं नाहीच येत IUPACमध्ये, सो त्याच्यामुळे टेक्स्टबुकमधलेच जे नेम्स आहेत ते एकदम व्यवस्थित करा. त्यासोबतच या ठिकाणी काही रिॲक्शन्स आहेत, ऑक्सिडेशन असेल किंवा काय होते ते कंबशन वगैरे असेल, सो हे स्किप केलं तरीही चालेल. नेक्स्ट आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला ना अशी रिॲक्शन दिली जाऊ शकते हायड्रोजनेशनची, आणि तुम्हाला इथे कॅटलिस्ट काय आहे वगैरे ते येऊ शकतं, विचारलं वगैरे जाऊ शकतं. सो तेवढं फक्त करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो हे तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. पॉलिमर्स वगैरे ते ऑलरेडी रिड्यूस्डच आहे, सो तुम्ही हे सगळं स्किप करू शकता. सो अगेन याच्यामध्ये तुम्ही एक्सरसाइजमधले पण IUPAC वगैरे करा. त्यासोबतच रिॲक्शनचं टाईप वगैरे आयडेंटिफाय करणं हे सगळं एक्सरसाइजमधलं पण करा, आणि लेसनमधलं पण थोडंसं करायचं आहे. नेक्स्ट आहे स्पेस मिशनमध्ये. फर्स्ट पेजमध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. नेक्स्ट पेजमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं आर्टिफिशियल सॅटेलाईटचं नाव वगैरे विचारलं जाऊ शकतं, असा प्रश्न याच्या आधीही बऱ्याचदा येऊन गेले. सो स्पुतनिक त्याचं नाव आहे, सोव्हिएत युनियनने लॉन्च केलं होतं. त्यासोबतच आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय, अर्थचं नॅचरल सॅटेलाईट कोणतं आहे, मून आहे, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे काही फुल फॉर्म्स लक्षात ठेवा. हे तुम्हाला असं मे बी येऊ शकतं की इनसॅटचा फुल फॉर्म दिला जाईल, ट्रू ऑर फॉल्समध्ये चुकीचा वगैरे दिला जाऊ शकतो, तुम्हाला ओळखायचं असेल चूक आहे की बरोबर आहे. अगेन हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला ब्लँक्स फिल करण्यासाठी येऊ शकतं, किंवा एखादा छान मोठा असा प्रश्न तयार होऊ शकतो की सॅटेलाईटचं नाव लिहा, खाली फंक्शन लिहा आणि लॉन्चर व्हेकल लिहा. सो असंही येऊ शकतं. सो हा प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. अगेन हे पण ट्रू ऑर फॉल्समध्ये फंक्शन्स चुकीचे वगैरे दिले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल वेदर सॅटेलाईट टेलिकास्टिंग ऑफ टेलिव्हिजन प्रोग्रामसाठी वापरलं जातं का वगैरे, सो ते रॉंग आहे. तर हे तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं या चार्टमधूनही. नेक्स्ट आहे तुम्हाला फक्त क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे जर एक्झाम्पल वगैरे आलेच तर. नेक्स्ट अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे हाय अर्थ ऑर्बिटचं लिमिट किती आहे, म्हणजे किती किलोमीटरपर्यंत आहे हे माहिती असलं पाहिजे. आणि याचे एक्झाम्पल्स की या ठिकाणी कोणतं असं एक्झाम्पल आहे की जे कोणतं असं सॅटेलाईट आहे की जे त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतं, सो ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अगेन हाय अर्थ ऑर्बिटचा रिव्हॉल्युशनसाठी 24 आवर्सचा कालावधी लागतो, हे पण माहिती असलं पाहिजे. सो सेम विथ लो अर्थ ऑर्बिट आणि मीडियम अर्थ ऑर्बिट. नेक्स्ट आहे ते म्हणजे सॅटेलाईट लॉन्च व्हेकलचा ऑलरेडी एक प्रश्न तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये पाहायला मिळेल, सो ते केला तरी पण पुरेसा आहे. एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. आणि ही जी लाईन आहे ही खूप महत्त्वाची आहे की कोणत्याही ऑब्जेक्टला जर आपल्याला स्पेसमध्ये सेंड करायचं असेल किंवा लॉन्च करायचं असेल तर त्याची एस्केप वेलोसिटी
अर्थच्या एस्केप वेलोसिटीपेक्षा जास्त असली पाहिजे, दॅट इज 11.2 किलोमीटर पर सेकंडपेक्षा जास्त किंवा मिनिमम एवढी तरी असायलाच पाहिजे. नेक्स्ट आहे मिशन्स नाही केले तरी पण चालतील, बट ॲटलिस्ट एवढं माहिती असलं पाहिजे की मूनवरती सगळ्यात पहिल्यांदा वॉटरचा शोध इंडियाने वगैरे लावला होता. सो इंडियाशी निगडीत जे पण आहे तर ते महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही हवं तर स्किप करू शकता. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने तुम्हाला त्या चार्टमधले प्रश्न येऊ शकतात. याच्यामधले जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, तेच तुम्ही करायचे आहेत, बाकी सोडलं तरीही चालेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एस्केप वेलोसिटीचा वगैरे फॉर्म्युला वापरून तुम्ही ही इझिली सॉल्व्ह करू शकता. सो बाकी नाही केलं तरी पण चालेल. अगेन या ठिकाणी तुम्हाला जे कुठे गेलं जे MCQs आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि क्वेश्चन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे काय, फंक्शन्स काय आहेत वगैरे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अगेन हे तुम्हाला गिव रिझन्समध्ये येऊ शकतं की जिओ स्टेशनरी सॅटेलाईट्स जे आहेत ते पोलार स्टडीजसाठी युजफुल नाही आहेत, मग ते काय युजफुल नाही आहेत. सो हे गिव रिझन्समध्ये येऊ शकतं. सो हे होते काही इम्पॉर्टंट जे की मला वाटतं. बाकी तुम्हाला सगळं बुक रीड करायचं असेल तुम्ही करू शकता. अगेन तुम्हाला कोणते चॅप्टर स्किप करायचे असतील डिपेंड अपॉन वेटेज, तुम्हाला किती मार्क्स हवे आहेत तुम्ही त्यानुसार एखादा चॅप्टर स्किप वगैरे पण करू शकता. कारण मोस्टली हे जे वेटेजेस आहेत हे ऑलरेडी पहिल्यापासून फॉलो केले जात आहेत. सो हे तुमच्या एक्झामला पण फॉलो केले जातील ऑब्वियसली. सो या ठिकाणी आपण पार्ट 1 फक्त पाहूया. पार्ट 2चा नेक्स्ट व्हिडिओ येईल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि अपलोड करण्यासाठी पण थोडासा वेळ लागतो. अजून एडिटिंग वगैरे करावं लागतं. जास्त काही मी एडिट नाही करत, बट तरीही एडिटिंगला ठेवावा लागतो. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडासा वेळ जातो आहे. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. शक्यतो उद्याच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आणि तो व्हिडिओ आला की तुम्ही पार्ट 2चा पण अभ्यास सुरू करू शकता. आपले रोजचे डेली टार्गेट्स सुरू आहेत, ते पण तुम्ही फॉलो करू शकता. ते कसे फॉलो करायचे किंवा त्यामध्ये काय अभ्यास करायचे तो मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो तुम्ही तेही फॉलो करू शकता. अगेन क्वेश्चन बँक मस्ट आहे, ती नक्कीच फॉलो करा. बाकी काही नाही केलं तरी क्वेश्चन बँक नक्की करा, कारण त्यामधले प्रश्न नक्कीच येऊ शकतात. आणि सोबतच मी त्या टार्गेट्समध्ये क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी पण टाईम दिलेला आहे. तर त्यामध्ये सायन्सचे पेपर्स नक्की सोडवा, कारण त्यामधून किती वेळ लागतो आहे पेपर सोडवण्यासाठी किंवा टाईम मॅनेजमेंट वगैरे किंवा काही आपल्या कॉन्सेप्ट्स कच्च्या आहेत काही सगळं तुम्हाला त्या पेपर्समधून कळेल. सो थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक अँड बाय.